महापालिका क्षेत्र 40% हरित करण्यासाठी 3 वर्षात सुमारे 3 लाख झाडे लावण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केलाय। यासाठी हरित संगम या नावाने एक व्यापक वृक्ष लागवड आणि संगोपन उपक्रम सुरू केलाय। त्यानुसार पहिल्या टप्प्यात 40,000 झाडांची लागवड केली गेली आहे। त्याची निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली। ते म्हणाले, महापालिका क्षेत्र केवळ 26% हरित क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे 40%हून अधिक हरित क्षेत्र विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महापालिकेने हरित संगम या नावाने एक व्यापक, शाश्वत आणि तांत्रिक दृष्टिकोन असलेला वृक्ष लागवड आणि संगोपन उपक्रम सुरू केलाय। या अंतर्गत 3 वर्षात 1 लाख झाडे लावली जाणार आहेत। प्रत्येक झाडांसाठी GIS आणि QR कोड देखील दिला जाणार आहे। ग्रीन संडे, मियावाकी वन, ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात येणार आहेत। शहरात हरित क्षेत्रात वाढ करणे आणि हवामान शुद्धता राखणे हा प्रमुख उद्देश या उपक्रमाचा आहे। पहिल्या टप्प्यात 40,000 झाडे लावण्यासाठी निविदा प्रक्रिया केली आहे। मुख्य रस्ता, खुले भूखंड, उद्याने या ठिकाणी झाडे लावली जाणार आहेत। त्यामध्ये देशी विदेशी झाडांचा समावेश असणार आहे। पर्यावरणपूरक, तापमान विरोधक आणि सौंदर्य दृष्टीने प्रभावी झाडांची वाढ केली जाणार आहे। स्थानिक हवामानास अनुकूल, कमी पाण्यात वाढणाऱ्या आणि सावली प्रदूषण विरोधी जातींच्या झाडांना प्राधान्य दिलं जाणार आहे। झोननिहाय उद्दिष्टे आणि ट्रॅकिंग डिजिटल डॅशबोर्डवर सर्व माहिती प्रदर्शित केली जाणार आहे। या झाडांचे दर 6 महिन्यांनी स्वतंत्र संस्थांद्वारे ऑडिट देखील होणार आहे। त्याचा वार्षिक प्रगती अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे। या दृष्टीने महापालिकेने आता पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे निलेश देशमुख यांनी सांगितले।